तर गाईज इथं मोंटूला खूप डेंजर संताप आला होता काल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. इतकी संतापली होती म्हणजे आम्ही डायरेक्ट घाबरलो होतो. हिला झालं काय, अशी मांजरसारखी बसलेली होती. तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला कळेल. वेलकम टू बॅक चॅनल. अजून बोल. आता आमच्याशी मोंटू बोलत नाहीये तर अजून, पण तिला काहीतरी राग आलाय पण ती आम्हाला सांगतच नाहीये. तिला विचारतो. बरं आता बोल. मी तिला आता विचारतोय काय झालं तिला, काय झालं माव काय झालं? अशी तिकडे जाऊन का बरं उभी आहे तू रागात? ढकलते ती मला. नाही ना बेटा, काय झालं तुला सांग मला. काय झालं तर? म्हणतो काय झालं बेटा, काय झालं? काय, कोण मारलं तुला? दादानी काय केलं तुला? दादानी काहीच नाही केलं ना बेटा. मी पण तर होती, काहीच नाही केलं ना. बॅट नाही देत तुला? तुला बॅट पाहिजे, देऊन दे ना बेटा, उचलून दे. आणि तिला उचलून बॅट आणि बॉल दोघं दे तुझ्या हाताने. हा, म्हणून रागवली का तू? बापरे, किती संताप येतो बाप तुला. डायरेक्ट उठून चालली गेली. थँक्यू म्हण आता दादाला. थँक्यू म्हण. थँक्यू दादा असं म्हण ना बेटा. माऊ थँक्यू म्हण. नाही, खूपच संताप आलाय आमच्या मोंटूला. तर आता नाही ना संताप, आता खेळते ना. खेळशील का नाही? अजून संतापात आहे ती. जाऊ दे बेटा, तू हुशार आहे ना. माझे यश हुशार आहे, ठीक आहे. जाऊ दे तिला. हे पातीचा संताप बघा. ए ऐक ना, अशी काय करते? कसला संताप करते एवढी? काय झालंय? रडू नको ना. काय झालं? नको रडू, नको रडू, रडू नको रे. म्हणजे माव रडते तू? नाही बापरे, बॅट बी फेकून दिली बाप. काय करायचं आता? काय करायचं? संताप आला तुला? कोणावर कोणावर संतापली? कोणावर संताप आला? सॉरी. काय होतंय तिला? काय झालं? बस ना बेटा. सॉरी म्हटलं ना. दादाला सॉरी म्हणायला लावू का? मी सॉरी म्हणू? मग अशी वेगळ्या वेळीच करते तू. वेडी झाली का तू? किती डेंजर आहे मोंटू. आता कुठं जाऊन बसली आहे ती बघा. का ग, काय झालं? चल ना माझ्या जवळ तर ये. नाही जाय मग. आम्ही आता चाललो बाहेर. हा बाय. मोंटूला आम्ही नाही घेऊन जाते, आम्ही बाहेर चाललो आता. तू इथंच बैस आता. तिला मनवायला गेला ना तर ती तिकडे तोंड करून बसली आहे. सरक थोडंसं तिकडे सरक आहे. हा परत कर. थोडं साईडला बसून कर. ती परत मग कसला राग आला एवढा बाप. बापरे बाप. पप्पाला दाखवावा लागेल हा व्हिडिओ. तिला खाऊच नाही आणणार पप्पा. ही पा कशी मांजर सारखी बसलीये. नाही मी नाही येते तुझ्या जवळ. तुला काय झालं ते तर सांग मला बेटा. चल डांगर खाते. डांगर मी खाऊ घालते ना. मग काय झालं? काय झालं? तू मला सांग, मी दादाला मारेल बस. अरे अरे असं काय करते मोंटू? चाल ना. माझी आहे ना तू? माझी नाही आहे. पप्पाशी बोलते का? पप्पाला दाखवू? व्हिडिओ कॉल करू?
मग कोणाशी बोलशील? आजीशी बोलते? बोलते का आजीशी? नाही? मग तुझा बड्डे नाही करायचा का? करायचा आहे ना तुला बड्डे? चल मग. तरी पण ऐकत नाहीये ती. काय झालं काय माहिती? अरे काय झालं यार? मला दिसत नाही तू. आता हा दिसते. काय झालंय आम्ही तुला? धरून ठेवतो. तुला काय झालंय? आमचं बघू. इकडून ये. टॉर्च पण चालू झाला. मग टॉर्च पण नंतर. फायनली ऐकलं मंटूनी. आता मंटू खाते डांगर. तिच्या पप्पाशी बोलल्यानंतर तिला आता बरं वाटलं. हास हाश आता माझ्या समोर बघ. मंटू स्माइल स्माइल. हाश. फोटो कशी काढते तू? अच्छा 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 अच्छा. नाही हसत नाही. थोडा फुगा आहे अजून फुटला नाही. आता मंटू नॉर्मल झाली मंटू नॉर्मल. आता खुश. हाश हाश हाश. तर इथं मोंटूचा मूड चांगला झाल्यावर बघा ती किती जबरदस्त मस्ती करते. यशला मारायला पळून राहिली आहे ती लिटरली. तो पण ऐकत नाही. दोघं जण फुल ऑन मस्ती मूडमध्ये आहेत. तुम्ही बघू शकतात. इथं मी माझ्या मम्मी पप्पांना व्हिडिओ कॉल करून दाखवते. इतके मस्ती करत आहे. तर इथं यशला भूक लागली होती तर मी इथं त्याच्यासाठी मेथीचे पुडले बनवले आहेत. तो फार आवडीने खातो. त्याला खूप आवडतात. तिला पण बोलव इकडं. तर गाईस तुम्हाला माहितीच आहे मी अहमदाबादला जाते. तर म्हटलं चला मला बॅग तशी कालच भरायची होती. यश प्रचंड त्रास देत होता मला बॅग भर. त्याच्यामुळे म्हटलं चला. तसं मी उद्या पण भरू शकले असती. अजून आम्हाला वेळ आहे जायला. पण दोघंजण प्रचंड त्रास देतात त्याच्यामुळे काहीच कामं मला उमजत नाही. आणि मग काही ना काही राहून जातं. आता बड्डेसाठी चालली आहे तर मग थोडं व्यवस्थित सगळं न्यावं लागेल. म्हणजे माझं सगळं साडी वगैरे. तर म्हटलं चला आता निवांत आपण भरून घेऊ. काही विसरले तरी मी लिहून ठेवते मोबाईलमध्ये की मला काय काय न्यायचं आहे. ते लिस्ट बनवूनच ठेवते मी आधी. त्याप्रमाणे मग मी बॅग भरते. म्हणजे काही राहिलं तरी मी एकदा लिस्ट चेक करते. तर काही राहत तर नाहीच एवढी मला गॅरंटी आहे. म्हटलं चला बॅग भरू. आणि यश पण खाली खेळत होता आता. आणि मोंटू पण तिच्या समोरच्या घरात खेळत होती. तिथं पण लहान मुलं आहेत 2 तर मग ती खेळते. तर आता मी माझे कामं करत होते. कोणी नसलं घरात की निवांत कामं होता. मुलं नसले की. आणि आपलंही डोकं काम करतं. नाही तर ते असलं की काहीच काम होत नाही. आता इथं मोंटू जर राहिली असती तर ती नक्कीच इथं येऊन बॅगमध्ये बसली असती. किंवा बॅगचे कपडे काढून तिने बाहेर फेकले असते. त्याच्यामुळे जे आहे ते बरं आहे. ती खेळते. खेळण्यात बिझी आहे. मी माझे कामं तोपर्यंत करून घेतले. अजून एक्स्ट्राचा सामान जो आहे तो ठेवायचा माझा बाकी आहे. अजून दर्शनचं काय घ्यायचं आहे. यावेळेस दर्शन पण येत आहे म्हणून मी खूप खुश आहे. कारण जेव्हा दर्शन येतात ना तेव्हा मी निवांत जाते आणि सोबत परत यायचं आहे मला. मी राहणार नाही आहे. पण ठीक आहे दर्शन आहेत म्हणून मला काही टेन्शन नाही. दर्शन असले की जायचं मजा पण येते. आपल्याला टेन्शन बी नाही राहत. दर्शन इकडे राहिले की मला त्यांचं पण टेन्शन राहतं आणि तिकडे पण मन नाही लागत. त्याच्यामुळे सोबत गेलं सोबत आलं ते पण छान आहे. तर म्हटलं चला यावेळेस आपण सोबत जाऊ आणि सोबतच येऊ. अजून बड्डे गर्लची इथं ड्रेस आली नाही. बड्डे गर्लचा ड्रेस उद्या येणार आहे. ऑनलाईन मागवलेला आहे आम्ही. एक फ्रॉक मागवलेला आहे. तर तो बड्डेच्या दिवशीच आम्ही दाखवू तुम्हाला. आणि इथं मी व्हॉईस ओव्हर देते. मी बोलते पण आहे व्हिडिओमध्ये पण एवढा व्हॉईस क्लिअर येत नव्हता. म्हणून मी म्हटलं चला व्हॉईस ओव्हर देऊ. कारण माझे पप्पा मला बोलले होते तुझ्या व्हिडिओमध्ये कुठे कुठे व्हॉईस कमी येतो. तर म्हटलं चला याला व्हॉईस ओव्हर द्यायची गरज होती. सो दॅट्स. गुड नाईट. बाय. व्हिडिओला आता व्हिडिओ
फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.